महापालिका निवडणुकीसाठी आता नाशिक सज्ज झालंय। 122 जागांसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होणार आहे। तब्बल 851 उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त होणार आहे। शहरातील 124 इमारतींमधील 1407 केंद्रांवर मतदान होईल। प्रभाग क्रमांक 13 मध्ये सर्वाधिक म्हणजे 61 मतदान केंद्र आहेत, तर प्रभाग क्रमांक 10 मध्ये सर्वात कमी म्हणजे 31 केंद्र आहेत। 7745 कर्मचारी मतदान प्रक्रियेत सहभागी झालेत। 10,73,407 मतदार मतदानाचा हक्क बजावतील। यात 5,70,699 महिला मतदार, तर 5,02,636 पुरुष, तर 72 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे। एका प्रभागातून 4 उमेदवारांसाठी पहिल्यांदाच निवडणूक प्रक्रिया राबवली जाते, त्यामुळे प्रशासनाच्या वतीनं मतदारांचं प्रबोधनही केलं जाते। मतदान यंत्रात बिघाड झाला तर पर्यायी व्यवस्थाही करण्यात आली आहे। झोनल ऑफिसर्सकडे ॲडिशनल EVMs देण्यात आलेले आहेत। जिथेही अशी प्रॉब्लेम आली, तक्रार आली किंवा याचे काही मशीन वगैरे बंद पडली तर तो इमिडिएटली रिप्लेस होईल असा व्यवस्था आम्ही केलेली आहे। 279 मतदान केंद्र संवेदनशील तर 86 केंद्र अतिसंवेदनशील आहेत। अशा ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात आहे। अति संवेदनशील जे बूथ्स आहे, एरियाज आहे, त्याची आखणी करून मग तिथे जास्त मॅनपॉवर दिलेली आहे, जेणेकरून कुठली परिस्थितीमध्ये लॉ अँड ऑर्डरची कुठली प्रॉब्लेम होऊ नये। आणि जर काय अशी घटना उद्भवली किंवा अशी टेन्शनचं हे झालं तर आमचे अधिकारी कर्मचारी तिथे आहेत। मतदानाची आदल्या दिवशीची रात्र ही वैऱ्याची रात्र असते। पैसे वाटप, दारू वाटप असले प्रकार या रात्रीत होण्याची शक्यता असते, त्यामुळे भरारी पथकांच्या द्वारे हे प्रकार रोखण्यासाठी करडी नजर राहणार आहे। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।